आपल्या नकळत आपल्या श्वासासोबत सोहम हा जप अखंड चालू असतो. सोहम हा शब्द 2 शब्दांनी बनला आहे, सह आणि अहम. सह म्हणजे तो आणि अहम म्हणजे मी. या 2 शब्दांचा अर्थ तो मीच आहे असा आहे. तो म्हणजे परमात्मा आणि मी म्हणजे माझ्यामध्ये असलेला आत्मा म्हणजेच जीवात्मा. हे 2 एकमेकांपासून भिन्न नसून एकच आहेत. म्हणजे आत्मा आणि जीवात्मा यांच्यामधलं अद्वैत सांगणारा हा जप आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा सो आणि श्वास सोडतो तेव्हा अहम असा नाद निर्माण होतो. याला अजपा जप असंही म्हणतात, कारण प्रत्यक्ष जप न करताही हा जप अखंड अविरत चालू असतो. चला सुरू करूयात. सोहम 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 शांत बसा. मन शांत आणि एकाग्र झालं आहे. श्वास संथ झाला आहे. तो तसाच चालू राहू दे, नैसर्गिक. आता त्या श्वासाच्या लयीचा नाद ऐकण्याचा प्रयत्न करा. श्वास घेताना सो आणि सोडताना हम असा सूक्ष्म नाद ऐकू येईल. तो ऐकण्याचा प्रयत्न करा आणि त्या नादाबरोबरच मनामध्ये सोहमचा जप चालू ठेवा. श्वास घेताना सो आणि सोडताना हम. सो हम सो हम सो हम सो हम सो हम. अशाच या शांततेत काही क्षण राहा. सोहमचा जप चालू राहू दे. मन असंच एकाग्र ठेवा. आता सत्र संपवताना आपण शांती मंत्र म्हणूया. हा मंत्र आजूबाजूच्या वातावरणात शांतता आणतो. आपल्यामधले आणि सभोवताली असलेले अडथळे दूर करतो. तुम्हाला बोलावंसं वाटत नसेल तर मंत्र मनातल्या मनातही म्हणू शकता. चला सुरुवात करूया. ओम शांती शांती शांती. ओम
शांति शांति शांति। ओम शांति शांति शांति। तर सौम्यपणे दोन्ही तळ हात एकमेकांवरती घासा. थोडी उष्णता तयार करा. ही उष्णता आपल्या डोळ्यांना द्या. आता अंधारात डोळे उघडा आणि बोटांच्या फटीतून डोळ्यांना प्रकाश दाखवत सावकाश हात खाली घ्या. आजच्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.